श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21 अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्वदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुगदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य धीलक्षणम् एकनित्यविमलचल सर्वादिसाक्षभूतं भावातीतनिर्गुणरहितं सद्गुरुं नमामि। ॐ रक्ताण्डरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवन्दन कटाटोपी च माला दण्डकमण्डलधर कंट्याकररक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम। जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालक अविनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा उतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगम्य लीला जयांची तया मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय। जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता न मेली। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्य कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमाजनी गाव यांची योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार दयाच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुलमुकुटा वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडेले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी। आता करुण म्हण जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे। स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादुंदुनी पाही अमोल मुक्ता पळे घेतली काही दावया मान सुद नाही अणमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिस्तोत प्रथम अध्याय गुढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणाम प्रथम अध्याय गुढा। श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तेसीची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयांचा केला की त्याच सवेक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले
तीन खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते एका हारी दोघासी बेसुनी दोहावरी तिसरीवरी बेसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामीने हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा चटका पावण नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशे हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदांटका प्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान तळे पाहिले परम पावण काही दिवस फिरवण हैदराबादसी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वइच्छिने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथोणी स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोणी झाले त्वेपासून या नगरात आनंद्या होणांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शना देती संन्यातयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिस्तो द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पूर्णावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोळा माझे वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त ते तिची साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गाऊनी टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठवणी बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानले त्या ते तोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजस्वईचिने तेथे कवित होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांचे गृहपती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पांचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेव्हापासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जय चोळप्पांचे गृहपती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात पातले वार्ताईसे कुणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटो तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राहू मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जळली ते सकल सभा आनंदिली समस्ती पावले वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिस्तोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी समर्थ अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषाती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल
कत्याध्यायांचे अंती अक्कलकोटी आली यती नृपराया दर्शन देती स्वैच्छिने राहती तयापुरी चोळपांचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवाकडे त्यांते चोळपांची सुगुणिकांता तीही केवळ प्रतिव्रता स्तोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती भूत लोक दर्शना येती कामना चित्ते धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मोह पसाऱ्या तपसले ऐसे झाले कित्येक भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपुरविती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंद कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी असोणी उन्हाती जनासी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्ष्मी यांची अंगी कोणते हो सतसे ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा जे भेटीस आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तीन मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनी चुजन संख्यात पाहतले तेथे स्नार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जनी वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते कोणी नवसाती करीती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजितो आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरोणी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पडल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नदकासी सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्न दुःख वर्जसे जे पातले करू छळना त्यांची झाली विठंबना दंडावया कुस्ती तजना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत तथा परिस्तोत प्रेमळ भक्त चतुराध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः बहुकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ताकरा सदैव तू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्तभूत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव किती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी म्हणू द्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांची अंतरी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मान करी तेसे थोर थोर बैसिले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येत आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे पर्यायसी आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे ओटपुरीसी तरी मी आणन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तेसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्व हो म्हणती तया ताता साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी ताद्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी केसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती थोर
कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे कृती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले, केले तितुक व्यर्थ गेले. तात्या म्हणी किन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपाप्रती. त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यं सर्वेशा, चोळपासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जागीरचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडुनी, विनंती केली मधुरवचनी. कृपाळ होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनी वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पाला गुण, काय दिले सत्वर. राव मल्हारराव नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकोत्पावी भक्त पंचमाध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणीचे शुचा हात, अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत, स्वामी समर्थ वदवित. मागील अध्यायांच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची म्हणी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून अत्यांच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसा व्यर्थ वेळेला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठाना रिंबिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसले. गुरुचरित्र रंबिवले, वावयासी स्वामी कृपा. परियतयांच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी, काय सांगावे राजियासी. आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना, न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एक दिवशी, साधूंनी योग्य समयासी. मेण्यात घालणे स्वामीसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. नंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेण्यातूनही उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकले हात तात्यांनी. मग पैशांते घेऊनी, बडोद्यासी आले परतोणी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, परिहतनारंभित पुढती. सर्वतासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा मराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा निवार क्रोधाला. यशवंत पाहुणी डोळा, काहे तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी, सत्वर ठोकाय चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी, यशवंतराव ब्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याचे सोडणी. साहेबा बीज प्रयोग केला, मल्हारावावरी आळाला. त्या कृत्या माझे यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिस्तोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय आजी निर्गुणा, जय जय आजी सनातना, जय जय आजी अगरणा. लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालुजी नृपती. समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वस्त सेवा नित्य करती. जाणून येती परब्रह्मा, वेदांत आवडे तयासी. श्रवण करीती दिवसांची, हेरळी कराधिक शास्त्रासी. वेतने देवणी ठेवली, त्या समयी मुंबापुरी. विष्णू ब्रह्मा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावी अक्कलकोटी.
हेतू पजला रूपापोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिन रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगुही होतसे एक दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी पाहूया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी ब्रह्मापद तदाकार काही केल्याने होय निर्धार ऐसे एकुणी सत्वर इतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसवंतरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलुनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मणी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारुण ब्रह्मचारी कृतिजन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली या काहीनीशी एक स्वप्न तयासे चमत्कारक पडल्याचे आपल्या अंगावर रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी त्यातून एक दंशापना करीतसे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी हडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळ होते ते पारशी जागृत आले तयांसी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती नसो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी कदा कदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी रुचिकासी काही म्हणून वेलासी जरी वृथा वय मानतोसी मग ब्रह्मापद जाणती कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागले ती कष्ट करणे कट हाताळण्याची भुवा प्रति पटली खुण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदोदित तया समयापासून भक्ती जळली स्वामी चरणी अहंकार गेला गळुनी ब्रह्मापदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तोत भाविक भक्त सप्तमध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय जय आजी सुखधामा जय जय आजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे बद्री दप्तरदार राज्यराह्य बहादर शंकर रावण नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल सती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्मागाध तया लागला ब्रह्मासंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रींदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्राने चिरात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य हवे म्हणून विठले संसार सुख्यासी त्रासले या भव्यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रींदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मसवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्रसे गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावेत्वा तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तिने व्याधी जाय दुरी तरी ते देतीची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून येतो गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरी चालणारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रांत स्नान करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमध्याय श्रीरस्तु अध्याय 9
श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची सपद्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, तेथे जेथे अवतरले प्रब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशित. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. देव होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणाला गुणी, द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10,000 रुपये असे देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन घरी. संकल्प आपण सोडावा, शंकराव तसे करीती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी पार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मया लागून, ब्रह्मासंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासुनी. ऐसे एकता वरदानी, समर्थते तुनी उठले. यवन स्मशानभूमीत, आले यदिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकुणी. सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करुणेशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेकून रदर्ग्यासी, एककपणी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटणी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीचा आराम पडता, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मासंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी केल्यानंतर, रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनिकची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा, ऐशा एकांत स्थानी. राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी. कारभारी करता ती, सर्वानुमते तेथेची. मठ बांधिला सुनेगच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिस्तोत भावी भक्त. 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम बहुतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावले नरजन्म. यांचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थी असती पे. हावेरी गामकगामी, यजुर्विधी गृहाश्रमी. बाळप्पा नामे दिचुकोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सरापी करीती, जिनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुरदाटी, भरवणी आपण आपडे येती. पाहुणी या स्वप्ने ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व गर्धार. मायापाश दृढंतर, विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी कामासी, ऐसे सांगुनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, गर्धार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मोरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्गीत चित्ती. मग शिवाराधना करते, कामना चित्ते धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ते तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसरली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविध. चिदंबर नामा विधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान, बाळ वाढू लागले.
पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निकुट शिक्षा व्याकरण काव्यकंत पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया उसरी उचे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राणी येऊन तत्वता, चालू लागला हे पाता विस्मत झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्षचे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य पर्वत खवचले. तया समय एक दिन ब्राह्मण वैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लावितामृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पण ईश्वरा माझी पेशवे होते रावबाजी, एक समय ते सहजे दर्शनात पातले. अन्न याने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दादा त्यांची लागिना. त्यांनी ऐकून मोरगोडी आले धावून, म्हणून ती देव दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीची वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत, म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरूप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईजे. ऐसे सांगता दीक्षाप्रती, त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरूप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार, निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एका समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्यात एक जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्मवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून, तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सुधा परिस्तोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय कोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यत्नरूपे श्रीदत्त वास्तव संप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बेसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्नान पाहून आनंदले, नरसिंह सरस्वती पावले, प्रेमभावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपवणी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबरी मागोणी आमोद करी, भोजनानंतर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा वेसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावंदन जपाणी नामस्मरण, रात्री पडता परतोन ग्रामामाची येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परीत यांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराव सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरोजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागून या मधु करी, जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणोनी या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निषेधनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना फुले प्रार्थना भोग भोगावी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती, एवढी दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एक रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी एवढी अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य चित्त साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एक दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया.
परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्नानी वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिके कण निघाला ते असी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून ते असे मार्गावरी झाले चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथेच नरसिंह सरस्वती येथे रूपवास करीती तेथे सर्व सुखिना देती आनंद भरला सर्वत्र तया क्षत्रीचे मेहमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिस्तोत एकादशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जगोद्धार अरावया बुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत त्याची समत श्री स्वामी गतध्यांचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होत्या खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्या उत्कंठ चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले अजानुभाव स्वास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहुण बाळप्पाने धावून दृढचरण धरी येले येऊन या भाणावरती श्रीचरणाची सोडली मुठी ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी ओठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवेक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नोपमंदिरात राजयज्ञ वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारले भोजन नित्य प्रांतकाळी उठून षटकर माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपायला की बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य माधन्येतादित्य जपानुष्ठान टपावे करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले सोळप्पा आदी करून सैवे करी भोतजन त्यात सुंदराबाई म्हणून मिक्य होती त्यावेळी एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य मात्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होतो पै या कारणे आपसात भांडणे होती सुदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळप्पांनी पाहुण नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमभक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीराचं व्याधी चढली रात्रंदिवस चेन नसे क्षणभरी भोगोभोगीला काही दिन कागदाची पुडी भेमीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतकने बाळापासी या विमरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतुणी स्वामी सेवा करणे हे पाहुणे एक दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळापासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञे त्याप्रती एक दिनी समर्थ करती परी बाळापांची चित्ती विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निचे पूजा करणे उचित न करावे हेचे सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावयाचे पूजन ती माझी लिहित असे जेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने
श्रीपाद भट्ट एक दिवशी काय बोलती बाळापासी, द्वारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल तैशीच. श्रीपाद भट्ट एक दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतांच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काही बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देते आज्ञासी, तरी टाकुणी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपड न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी, येथे राहुणीचा करी करी ऐसे लिहत असे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पांची चढली होती, कैसा दूर तया प्रती करतील येथे द्वाळ. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिस्तुत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. 12 अध्यायांचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने पशु पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तयांते एक समयासी काही बोलती समर्थ. निर्लज्जासी सानित गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवेक रामाची वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यास नित्य तस द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोण एक दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पांत उठविले. तेव्हापासून बाळप्पासी त्रास देत अर्दिशी गाराने सांगत समर्थासी, बाई ते शब्द ताडिती. उक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे संप्रथा लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्था, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता तुरीत, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली त्याही चोळपाजवळी, ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळपाजवळी सत्वर, म्हणे व द्यावा की जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवतो तयासी, तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणासी चंद्रहार परी चोळप्पाचे त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार कसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पांची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पांचे करी जो होता आजवरी, तो काढून त्या सुदुरी करावे राणी म्हणत असे. नसो एक अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयांची करुणी जोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे म्हणत येत, जे जे दर्शन आले होतं त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100 गणिती झाली. जोळी चोळप्पाने देऊन समर्थ बोलेले काय वचन, चोळप्पा तुझे पेटेले ऋण स्वस्तात असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पांसी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोण एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागून या दुष्टंतरी ताडण करी भोसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे तिनी समर्थाजवळी पातले.
तेव्हा एका सेवकरास बोलले काही समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवकरांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत. हिशोब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्भर येते कोणासी, मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावी दूर. समर्थांचा झाला विचार, त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची कृती बाईवर बहुती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या उसरी मादरराव बरबेकार भारी. तयासी हुकम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावी. परिराणीच बिहोणी तेच न केले तयांनी. समर्थ दर्शनाचे एक दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे कुणी उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी. खेद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे रूपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलते तयासी द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पांचा जप होता पूर्ण एका भक्ताचा सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तपसराचरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगी जगती तांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय आजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिस्तोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणागणा. जय जय आजी अगुशमणा. जय जय आजी परमपावणा. दीनबंधू जगद्गुरु. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरे घ्यावेच ना स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपुणी. मग बैसावे आसनी भक्ती धरवणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन. घालावे शुद्ध स्नान सुगंध चंदन लावण. सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामीच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जय आजी अगहरणा. परत परवा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय आजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडे दिशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करून आलया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तो अग्नी तो पवन तो आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केव्हा पुलिस्तुती. सहस्त्रमुखही निश्चिती चिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता युतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव. पापतापा निदैन्य सर्व जाओ निरसून. ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर यांचे पावया पैलतीर. त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बांधुत तुझ्या कृपे. इति वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन.
अज्ञानातिमिर निरसन ज्ञानार्क हृदयी प्रगुटपे शांतिमणी वसदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतत्या सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गालंबन इतके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषुनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेने सर्वार्थ पाहिजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती येणे नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जे अशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्शोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषा तेथे हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही ना उरेची सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची तो एक दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करून तेवर केले शयन ऐसे नवर देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता खर जोडणी सविता झाला भूत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वृद्धस्थ ठेविती तत्काळ मस्तके तयांचे बसाप्पांचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसाप्पांची कांता ऐकून ये शिवार्था करीतसे कांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टंतर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काही लागले परी बसाप्पांचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एक दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठुनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्पांची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडिली वृत्ती देह बाण नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्री समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा बाणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरंतरी समर्थ काय बोलले भिहू नको या समयी जे तुक पाहिजे ते तुक घेई न करी अनुमान काही देव तुझे उदेलय ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळून या सर्पातरित सत्वर उचलली घेत तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले ते तोणिया परतले सत्वर ग्राम माझे आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवर देखोणी चकित झाला अंतकरणी माता टीवी स्वामी चरणी
प्रेमाश्रुणैनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार, द्वारापुत्रा पोषिजे, असो तो बसाप्पा भक्त, संसार सुखोपयोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांदरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिस्तोत, पंचमदशाध्याय कोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 16. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्री दत्त उवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची, ते कोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्यास गावी तयांचे माता बंधू राहती, मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी, एक समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करीत त्यात, आपण नुकसान सत्य येईल असे वाटले, त्यांनी काढली एक युक्ती, बोलावणी पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता ब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना, तुम्ही हा वया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी, अफूंचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगवया पंडिताला, मारवाडे आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीचात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थ तयांसी, शिवराम मारुतीसी नामे दिदली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिदले, पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले, मारुती हरिबाबूस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलिविली, तिघासी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा त्यांच्या आनंदाते पारवार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला, तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला भूसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छित, संतोषले त्यांचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्याला गुणी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एकावसरी, उभे राहुनी जोडल्या करी, आज्ञा मागुती जावया. आज्ञा मिळता तयांसी, आनंद्या झाले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागती भक्त सका, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एक दिनी समर्थ सानिध्य येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती, वरदस्त सत्वरगती मस्तके त्यांचे ठेविला. म्हणती तुवा माझा सूत, झालीसी आता निश्चित, परिधान करी वगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी जोडी समर्थ तयांचे दिदली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मालिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधावी राहावे. जाऊनी आता सत्वर लोटवी आपला संसार, लोभमोह मात्र चित्तित्वा न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधवेश घेऊनी. असू हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लोटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत काकांता घेत उर बडवुनी.
विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करांतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशा तिची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तिची, स्त्रियांच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र, तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते तिथले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यात त्यास्तमयी मठ स्थापिला असे पाही, हरिबाहू होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मुद्र शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिसाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जे असे देव मामलेदार सर्व लोक बोलती, याचा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसवणी देती उत्तर, त्यासी पिशाचे लागले थोर माझोनी दूर नहीची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले. मठ होता कामाटीपुऱ्यात, तेथे झाला नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास दे स्वामी सुता परितयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणैक समयासी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजवता जोशी असू आले समर्थांसी, पाहुणी असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भक्तजनास. येती दोज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगती, ऐकून जनचिकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना, ऐसे दिवस झाले तिनं निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधून ते मंदिरी पार्थुनिया आणावे. पाहुनिया समर्थासी उल्हास सुतांचे मानसी, दाहुनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुतांते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी, कर फिरवला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रींदिन समर्थापुढे करती भजन, पायी कडावा घालून प्रेमरंग नाचती. एका दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी कडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगते त्या काणी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चाल बाबा. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना आहे त्यासी स्वामी कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही, मी अजानले करू तू माझी आई.
स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोणी नाही झाला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजार पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुणी विनविते समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवकरी म्हणती सुतांते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोट आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो पवरून यथार्थ ठेवली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बेसले स्नान करुणी परिगंध न लाविती भोजनांते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करते शनोशनी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निपुत्र मरण वार्ता ऐकुनी करित्या कांता तो दुःख समय वर्णिता दुःखांतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोट लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरतीचे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तीसी उलगले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुणी बळीची मंगनीला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदित दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिस्तोत सप्तमदशोध्याय कोढा. श्री भगवन् चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थांते. तेव्हा बोलेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारीने मोगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पायऱ्यांची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोणी. लपूनी ठेवली विटेसी ती दिली ना हा पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेल त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम त्यांचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी एक दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोट येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळो तयासी. समर्थ पुण्यश्य बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केस प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती.
ब्रह्मचार्यासी आज्ञा करते यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची आस द्यावी कपणी जोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसेनिशी गोसावे होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता नुरुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले कटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले समर्थ ईशा समयासी आज्ञा केली भोजंगाशी घेऊन माझ्या पादुकासी मस्तक ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करे करिता ते तैसच स्त्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सेविता अज्ञान गेले लया ते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काही धन्यता वर्गावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेडे खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादांची आश्रय ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असी जे बरे वाटेला आम्हासी तिची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकले आपण मारून युतुकेचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणे ती बाईला केवढ्या माझी सत्वर काकूबाईने अखांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वस्ते तरी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनवले गोसावी कपणी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठवी ती भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईसे दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडले दादांशी जवळ बोलविले काही सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचं पाचशे भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुण क्रोधविष्टांत करणी म्हणे तुझे हे करणी लोकपदा कारण एकूणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती एही कसुके तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्रांचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी वजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुदांच्या गादीवरी बसवणी संस्था चालिवली इति श्री स्वामी चरित सारमृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमा परिस्तोत अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्त करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलणे असो आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यांदरे श्रवण करिता सर्वात पाहिजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्य अभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट्ट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थानी फिरून शोध करते गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परे गेले व्यर्थची एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणीपोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोणी सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्रचे भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची पारब्धी प्राणवायू आश्चर्यकरीती सकळ जन हसो झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी बदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी सुधोदित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठवणिया करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर सती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयाशी लोके धन्यता पावलासी वारे योषिता पाळुनी तियसी द्यावे सोडूनी
तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासे सुखाने. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवे करतील. परी अंतरीची खुन येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी सिद्धी दिदली जोडुनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याचे प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिला तत्वता. ऐसे वाटिले त्यांची चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग देतले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मगोर राजद्रोह मानसी. लगबगे उडली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडांच्या झाडावरी तलवार दिली टाकुणी. कार्य आपण योजिले तेचे वटांना जाय भले. ऐसे समर्थ दर्शिवले मनोती न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले भरतची असो स्वामीचे भक्त. तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात. राजाश्रित सरदार मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणी अविपरीत परी श्रीचरण धरले दडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ वृत्तांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य यांचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्यांचा आज असे अंत. त्यासी न्यावे अथवा तरित परशयात करू नको. ऐसे समर्थ बोलले तोचे नवल पोर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बेला प्रति दितली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढले ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिस्तोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा. जय जय आजी यतिवर्या भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन सांगता एकता पावन. वक्ता श्रोता दोघेही. असो कोण एक दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासे समर्थांच्या पातला. करोणी श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवंदने करुणी. फकीरांते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उत्तिष्ठ उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिते गृहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन सांशक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मुनीचा विचार तो समर्थाचा कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ते ह्याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उद्दिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बेसला. त्यासी बोलिले समर्थ तू मुंबा परी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ दव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एक दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाही गाही
बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलविले त्याला. वसनावरी बैसविला, 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख्य निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवताराता. ऐसे मना माझी येता, जट देह त्या गुणी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य, मात्र चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्रांते भेदून, ब्रह्मानंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते दबा. जवळ होते सेवकरी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करते नाना परी, तवर निला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुण आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. नसो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरली सेन केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थ पूजन करती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवस्थवन. आधार स्वामी चरित्रास कोण, याची कथन केलेस. श्री गुरु दैवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्ताजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीच महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी कल. तिचे वृत्त सकल, चौथ्या माझे वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी. पाठवले कारभार्यासी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी. भक्ती जडली कोणी प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मा संबंधीग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. कर्जोनिया द्रव्यभूत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायात. ते कथा पुनित, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा, तैसाची अध्याय 13वा. बाळप्पांचा इतिहास भरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सदभक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त जा त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त, वर्णिले 19 सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन, 20वात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वंद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदुनी त्या उभयांता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हावर, जो भावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती.
बहुसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपागुणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सुधोदित यांचा प्रतिपाल करावा बळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण विराम। स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।